डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करताना भीती वाटते, कपड्यावरती कटिंग करत असताना कुठे किती मार्जिन वाढवायचं हे लक्षात येत नाही, अशा ताईंनी आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. अगदी कमी वेळामध्ये डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीने कटिंग करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही या अगोदर डायरेक्ट कपड्यावरती कधीही कटिंग केलं नसेल किंवा तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून सहज डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करू शकता. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, अस्तरची बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू समोर आहे. अस्तरच्या बंद बाजूकडून आपल्याला बॅक पार्टची मापे टाकायची आहेत. तर बघा, पहिल्यांदा मी पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे, कारण अस्तर बऱ्याचदा खालीवर असतं. आपलं माप चुकू नये यासाठी पहिल्यांदा पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बंद बाजूकडून ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथे मी ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे 13.5 इंच प्लस 1 इंच घेऊन 14.5 इंचावरती मी पूर्ण उंची ब्लाऊजची टाकलेली आहे. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. आपण शोल्डरचं माप हे मागील गळ्यानुसार टाकत असतो, बरोबर. मागील गळा 11 इंच आहे, त्यामुळे शोल्डर मी 5 इंच घेतलेला आहे. मागील गळ्यानुसार शोल्डरचं माप किती टाकायचं याचा चार्ट मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तर बघा, शोल्डर मी 5 इंचावरती टाकलेला आहे. त्यानंतर मुंडा खोलीचं माप मी 6.5 इंच घेतलेलं आहे. 44 साईज आहे, त्यामुळे मुंडा खोली मी 6.5 इंच टाकलेली आहे. त्यानंतर बघा, खाली सुद्धा 5 इंचावरती मार्किंग करून मुंडा खोलीची लाईन सरळ आखून घेतली. आता आपल्याला छातीची घडी टाकायची आहे, बरोबर. छातीची घडी टाकण्याचा फॉर्म्युला काय आहे, छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. 44चा चौथा भाग किती येतो, 11 इंच. तर मी 11 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. छाती घेराची लाईन आखून घेतली. आता आपल्याला कमर घेराचं माप टाकून घ्यायचं आहे. कमर घेराचं माप टाकताना आपल्याला कमर घेराचा चौथा भाग प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. ओके. कमर घेर आहे 34 इंच. 34चा चौथा भाग किती येतो, 8.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन. आता 2.5 इंच शिलाई मार्जिन का, तर 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मिळून 2.5 इंच शिलाई मार्जिन आपण बॅक पार्टला घेत असतो. त्यानंतर छातीचा आणि कमरेचा पॉईंट जोडून घेतला आणि अलीकडे 1-1 इंचचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता आपल्याला मागील मुंड्याचा शेप द्यायचा आहे. तर काय करायचं, 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. बघा, सेंटर पासून 1.25 इंचावरती मार्किंग केलं आणि आपल्याला या पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला इथून बघा 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हे बघा, इथे मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने बघा आपल्याला मागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. साईज मोठी आहे, त्यामुळे तुम्ही अर्धा इंच शेप खालून दिला तरी सुद्धा चालेल. हे बघा, या पद्धतीने आपल्याला हा शेप खाली अर्धा इंच डाऊन करायचा आहे. आलं लक्षात. पाव ते अर्धा इंच तुम्ही डाऊन करू शकता. आता आपल्याला शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे 3 इंचावरती. तयार शोल्डर पट्टी मला 2.5 इंच हवी आहे, त्यामुळे इथे मी शोल्डर पट्टीचं माप 3 इंच टाकलेलं आहे. आलं लक्षात. त्यानंतर तिथूनच क्रॉसमध्ये मागील गळ्याची उंची मी 11 इंचावरती टाकलेली आहे आणि इथून बघा पुढे 3 इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकलेली आहे, कारण गळा रुंद हवा आहे, पसरट हवा आहे, त्यामुळे गळ्याची रुंदी मी 3 इंच घेतलेली आहे. आणि इथून बघा आपल्याला डायरेक्ट राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आलं लक्षात. हे बघा, इथून आपण काय केलं, 11 इंचावरती मागील गळ्याची उंची टाकून घेतली. इथून 3 इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकली आणि आपण बॉक्स तयार करून राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. आता आपण टक्सची मापे टाकून घेऊया. तर बघा, 1 इंच शिलाई मार्जिन सोडून टेप सरळ ठेवून घेतला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घेतली, बरोबर. मध्यापासून वरती टक्सची उंची टाकायची आहे. इथे मी टक्सची उंची 4 इंच टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत. तर हे बघा, बॅक पार्टची आपली सर्व मापे टाकून झालेली आहेत. आपण कटिंग करून घेऊया. बॅक पार्ट कट करताना गळ्याचा शेप लगेच कट करायचा नाही. फक्त गळ्याचा शेप कट न करता डायरेक्ट आपल्याला आहे तसं बॅक पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे बघा, बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे. टक्सच्या तिथे आपल्याला एक कट द्यायचा आहे. त्याचबरोबर 1-1 इंचाचं शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे, तिथे सुद्धा आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत. तर हे बघा, आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊया. फ्रंट पार्ट आपला ओपन असणार आहे, त्यामुळे आपल्याला कटिंग सुद्धा अस्तरच्या ओपन बाजूकडूनच करून घ्यायचं आहे. तर बघा, बॅक पार्ट आपल्याला ओपन बाजूकडून या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि आहे तसा आखायचा आहे. तुम्हाला असं व्यवस्थित समजणार नाही किंवा दिसणार नाही, मी अस्तर फिरवून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि आहे तसा आखून घ्यायचा आहे.
तर हे बघा बॅक पार्टचं आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकावं लागेल. तर बघा 6.5 इंचावरती मुंडाखोलीचं माप टाकलं. त्यानंतर 5 इंच जे आपण शोल्डर टाकलेलं आहे वरती तेच माप मी खाली टाकून घेतलं, जेणेकरून मुंडाखोलीची लाईन सरळ येईल. आणि मुंडाखोलीची लाईन आखून घेतली. त्यानंतर छाती घेराची लाईन सुद्धा मी आखून घेतलेली आहे. आता पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे. हे बघा इथून आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. लक्षात राहू द्या, आपण फ्रंट पार्टचं कटिंग करण्यासाठी आपण बॅक पार्ट आहे तसं आखून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला फ्रंट पार्टचं कटिंग करताना पुढील मुंड्याचा शेप कट करायचा आहे, मागील मुंड्याचा शेप कट करायचा नाही. ओके. आता शोल्डर पट्टीपासून आपल्याला क्रॉसमध्ये पुढील गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे. तर इथे मी 7 इंचावरती पुढील गळ्याची उंची टाकून घेतली. त्यानंतर इथूनच आपल्याला 2.5 इंचावरती रुंदी टाकायची आहे. ओके. हे बघा 2.5 इंचावरती रुंदी टाकून घेतली. आता बॉक्स तयार करून आपल्याला पुढील गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला टक्स पॉईंट उंची टाकायची आहे. बरोबर. टक्स पॉईंट उंची तुम्ही अंगावरून किंवा ब्लाउजवरून मोजू शकता, पण शक्यतो अंगावरूनच मोजून घ्यायची, म्हणजे परफेक्ट तुमची टक्स पॉईंट उंची येते. तर इथे मी 9.5 इंचावरती टक्स पॉईंट उंची टाकलेली आहे. टक्स पॉईंट उंची मी 9 इंच घेतलेली आहे, प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन 9.5 इंचावरती टक्स पॉईंट उंचीचं माप टाकलेलं आहे. 44 साईजला मी 9.5 इंच टक्स पॉईंट उंची टाकलेली आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा 9.5 इंच टाकायची का? अजिबात नाही. प्रत्येकाच्या बॉडीनुसार किंवा बॉडी स्ट्रक्चरनुसार टक्स पॉईंट उंची ही वेगवेगळी येत असते. ओके. तर बघा 9.5 इंचावरती टक्स पॉईंट उंची टाकून सरळ पट्टीने लाईन आखून घेतली. त्यानंतर खाली योक पट्टीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून इथे सुद्धा पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे. इथून वरती 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या लाईनवरती आपल्याला छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे. ओके. छाती घेराचा 10वा भाग किती येतो? 4.25 इंच प्लस पाव इंच असं मिळून मी 4.5 इंचावरती ह्या लाईनवरती एक मार्किंग केलेलं आहे आणि वरच्या लाईनवरती सुद्धा एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथून आपल्याला योक पट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने योक पट्टीचा शेप देऊन घेतला. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला योक पट्टीचा शेप आलेला आहे. आलं लक्षात? आता आपल्याला टक्सची मापे टाकायची आहेत. बरोबर. पहिल्यांदा आपण हे 2 पॉइंट जोडून घेऊया. आता लक्षात घ्या आपल्याला 4 ठिकाणी 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. तर हे बघा इथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथून क्रॉसमध्ये आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि ह्या लाईन पासून खाली आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आलं लक्षात? आता आपण पॉइंट जोडून घेऊया. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला हा पॉइंट इथे मुंड्याला जोडून घ्यायचा आहे आणि हे 2 पॉइंट एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत. तर बघा आपले 4 इथे टक्स टाकून झालेले आहेत. आता हा जो मेन टक्स आहे त्या टक्सची रुंदी आपल्याला टाकायची आहे. तर इथे आपण 44 साईज घेतलेली आहे. 44 साईजला तुम्ही दोन्ही साईडला 1-1 इंचचा टक्स टाकू शकता, पण इथे मी 1.5 इंचचा टक्स टाकणार आहे, म्हणजे पूर्ण टक्स आपला 1.5 इंचचा होईल. ओके. तर हे बघा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि टक्स सुद्धा इथे मी टाकून घेतलेला आहे. आता बाकीचे जे 3 टक्स आहेत ते आपण 1.5 इंचावरती टाकत असतो. बरोबर. त्याचं मार्किंग आपण इथे करणार नाही, कारण आपण डायरेक्ट ब्लाउज वरती टक्स 1.5 इंचावरती टाकत असतो. बरोबर. आता हा जो मेन टक्स आहे 1.5 इंचचा तो टक्स आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. हा 1.5 इंचचा टक्स टाकल्यानंतर आपल्याला मार्जिन कमी पडू नये यासाठी आपल्याला हा 1.5 इंचचा टक्स वाढवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर वरती सुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्जिन जास्त घ्यायचं आहे. आलं लक्षात? वरती अर्धा इंच आणि खाली 1.5 इंच असं इथे मी मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. तर हे बघा आपण 4 टक्स टाकले. बरोबर. 4 टक्स टाकल्यानंतर आपण हा टक्स इथे वाढवून घेतलेला आहे आणि हा टक्स आपण इथे अर्धा इंचाने वाढवून घेतलेला आहे. आलं लक्षात? आता लक्षात घ्या फ्रंट पार्ट आपल्याला अर्धा इंचाने वाढवून घ्यायचा असतो. फ्रंट पार्ट अर्धा इंचाने कसा वाढवायचा ते बघूया. तर इथे बघा मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतेय. हे बघा अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथून आपल्याला या पद्धतीने बघा योक पट्टीचा शेप देत आपल्याला अर्धा इंचाने
फ्रंट पार्ट वाढवून घ्यायचा आहे. तर बघा आपण अर्धा इंचाने फ्रंट पार्ट वाढवून घेतला. बरोबर. आता फ्रंट पार्ट आपण अर्धा इंचाने वाढवला म्हटल्यावर आपल्याला योगपट्टी सुद्धा अर्धा इंचाने वाढवावी लागेल. बरोबर. तर हे बघा योगपट्टीच्या खाली अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि योगपट्टी सुद्धा इथे मी अर्धा इंचाने वाढवून घेतलेली आहे. ज्या वेळेस आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायच्या आहेत. आपल्याला फ्रंट पार्ट आणि योगपट्टी वाढवून घ्यायची आहे. ओके. तर हे बघा फ्रंट पार्टची आपली सर्व मापे टाकून झालेली आहेत. आता आपण कटिंग करून घेऊया. फ्रंट पार्टचं कटिंग करताना आपल्याला आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला पुढील मुंड्याचा सेप कट करायचा आहे, मागील मुंड्याचा सेप कट करायचा नाही. ओके. हे बघा या पद्धतीने आपण सेप कट करून घेतलेला आहे. त्यानंतर योगपट्टी आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे आणि जिथे जिथे आपण टक्स टाकलेले आहेत तिथे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. तर हे बघा आपलं फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे. फ्रंट पार्टचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बॅक पार्टचा गळ्याचा सेप कट करायचा राहिला होता तो आपण कट करून घेऊया. इथे मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवणार नाही कारण बाही कटिंगचे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. ते बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट बाहीचं कटिंग करता येईल. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण 44 साईजचं कटिंग बघितलेलं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा नेहमी बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ पाहता येतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.